इफेक्ट आपण बघत आहोत. जर समजा आपल्याला शॉक लागला तर कोणत्या मिली ॲम्पियरच्या करंटला काय होईल याचं उदाहरण या पोस्टरच्या माध्यमातून दिलेलं आहे. बघा 1 मिली ॲम्पियरचा जर करंट आपल्यामधून फ्लो झाला तर थोडं काहीतरी सेन्सेशन होतं आहे. ओके, थ्रेशोल्ड ऑफ सेन्सेशन, थोडं काहीतरी मुंग्या आल्यासारखं जाणवतं. त्याच्यानंतर जर 2 मिली ॲम्पियरचा शॉक लागला तर माइल्ड शॉक म्हणजे चांगलं थोडं काहीतरी जाणवतं आहे. 5 ॲम्पियरचा जर शॉक लागला तर थोडा अजून चांगला झटका बसतो. 10 मिली ॲम्पियरचा जर शॉक लागला कॅन नॉट लेट गो, तुम्ही हात काढू शकत नाही. तुमचा हात असा बघा, शॉक लागला म्हणजे नेमकं काय होतं, शॉक लागला का तुमच्या नर्वस सिस्टीमवर काम होतं आणि तुम्ही हात वापस काढून घेऊ शकत नाही. तुमची इच्छा आहे हात वापस काढायचा, पण हात वापस काढून घेऊ शकतो का? नाही, कारण तुमच्या ब्रेनच्या आणि तुमच्या हाताच्या ज्या सेन्सेशन आहेत त्या बंद पडलेल्या असतात. मग 10 मिली ॲम्पियरचा करंट जर लागला तर हात तुम्ही काढू घेऊ शकत नाही. 20 मिली ॲम्पियरचा शॉक लागला तर तुमच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, आता हे बघा, शॉक लागला तर काय होतं आहे, तुमच्या मसल कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात. ओके, मग तुम्ही बघा बऱ्याच वेळेस जर शॉक लागला तर काय केलं जातं, त्याला रिलॅक्स केलं जातं. ओके, त्यात 4 मेथड आहेत आर्टिफिशियल रिस्पायरेशनच्या, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो मी. तर ते केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 30 मिली ॲम्पियरचा शॉक जर लागला तर सॉफिकेशन होणार आहे आणि तुम्हाला चांगलं त्याचा हे बसू शकतो. ओके, तर इथून पुढं म्हणजे 10 मिली ॲम्पियरपासून तुम्ही सोडणारच नाही तुम्हाला तो करंट. त्याच्यानंतर 100 मिली ॲम्पियर जर करंट तुमच्या शरीरामधून फ्लो झाला तर तुमचं हृदयाच्या हार्टबीट बंद होणार आहे आणि हृदयाच्या हार्टबीट बंद झाल्या की मग समजा तुमचं आयुष्य तिथं संपलं. तर बघा, नेक्स्ट 300 मिली ॲम्पियरचा जर शॉक लागला तर ब्रिदिंगच बंद होणार आहे, श्वसनच बंद होईल. ओके, आणि जर 900 मिली ॲम्पियरचा शॉक लागला तर तुम्हाला ते जळायला सुरुवात होईल. ओके, सेव्हरल बल्ब. आणि जर 1000 मिली ॲम्पियरचा शॉक लागला तर याचा अर्थ काय, 100 वॅटचा बल्ब लागल, खूप मोठं नुकसान होऊन जाईल, तुम्ही जगणार नाही. तर आता शॉक लागल्याच्या नंतर नेमकं काय करायचं ते आपण बघू. तर बघा, शॉक लागला तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे की घरामध्ये जर असाल तुम्ही तर काय करायचं आहे, लोखंडी काठीने नाही लाकडाच्या सहाय्याने त्याला सेपरेट करायचा प्रयत्न करा. शक्य असेल तर स्विच ऑफ करा आणि व्हिक्टीम म्हणजे ज्याला शॉक लागला त्याला त्याच्यापासून ते वायर जे आहे ते बाजूला करा. डायरेक्ट हाताने टच करू नका. जर हाताने डायरेक्ट टच केलं तर तुम्हालाही शॉक लागल, तिथं काळजी घ्यायची, ते काहीच बघत नाही ते शॉक. ओके, आणि जर शक्य असेल तर मग कपड्याने ओढायचं त्याला, किंवा तुमच्याकडं काही असेल तर त्याने ओढायचं, लाकडाने आयसोलेट करायचे. खुर्ची असेल तर खुर्चीने ढकलायचे. अशा पद्धतीने केलं तर काय होईल, तो ज्याला शॉक लागला ते बाजूला आयसोलेट केलं जाईल. जर तुम्ही आउटसाइडर असाल तर तिथं काय करायचं आहे, ते केबल वायर जे आहे ते कशा पद्धतीने लाकडाच्या सहाय्याने बाजूला करायचे आणि शक्य असेल तर याला कॉल करून मेन सप्लाय डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. DPला कोणीतरी पळत जाऊन DPमधून सप्लाय कट ऑफ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर ते वायर असं जर जमिनीमध्ये खाली पडलेलं असेल तर मात्र काळजी घ्यायची, कारण त्यात वायर जमिनीमध्ये आलं म्हणजे त्याच्या अराउंड पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. तर त्यावेळेस जर तुम्ही असं केलं तर तुमच्यामधून पोटेन्शियल डिफरन्समुळं करंट फ्लो होऊन तुम्हाला शॉक लागू शकतो. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, अशा पद्धतीनं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट न होता युनिक पोटेन्शियलने ट्रॅव्हल करायचे आणि ती लाकडाच्या सहाय्याने ते कंडक्टर दूर फेकायचे आणि असं झाल्याच्या नंतर मग त्याला प्रथमोपचार करायचा आहे. ओके, तर शक्य असेल तर घरामध्ये पाटाचा वगैरे वापर करा. त्याच्यानंतर इन्सुलेटिंग मटेरियलचा वापर करा, मॅटचा वापर करा. ओके, आणि आता बघा, समजा इलेक्ट्रिक शॉक त्या माणसाला लागला, मग काय करायचं आहे, शॉक तर लागला आहे, तर शॉक किती लागला आहे ते आता बघितलं आपण. तर चांगला शॉक लागला तर काय करा, त्याला 4 मेथड आहेत रिस्पायरेशन देण्याच्या, त्याला वाचवायच्या 4 मेथड्स आहेत. पहिल्या मेथडमध्ये तर काय, याला आपण नेल्सन बॅक प्रेशर मेथड म्हणतो. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपले सगळ्यात मोठं हाड जे आहे या हाडाने त्या व्यक्तीच्या सगळ्यात मोठ्या हाडावर प्रेशर क्रिएट करायचं, बसायचे, परत इथं प्रेस करायचे, परत बसायचे, परत प्रेस करायचे आणि या पद्धतीने त्याच्या मसल्स रिलॅक्स होतील या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. ओके, तर ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, असं 2-3 वेळेस करायचं आहे. आणि जर तरी त्याला फरक पडत नसेल तर मग दुसरी मेथड वापरायची, याला आपण लिफ्ट आर्म प्रेशर मेथड म्हणतो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, अशा पद्धतीने हात घ्यायचे, नंतर त्याच्या करायचे, अशा पद्धतीने हात घ्यायचे, परत त्याच्या करायचे. अशा पद्धतीने जर केलं तर त्याला फरक पडू शकतो. तिसरी आहे
बॅक प्रेशर मेथड. याच्यामध्ये हे जे आहे ह्या विक्टिमचे हे इथला पार्ट, तर अशा पद्धतीने त्याला झोपवायचे आणि त्याच्या इथं पण प्रेस करायचे या इथल्या पार्टवर. मग हे पूर्ण पार्ट रिलॅक्स होईल. आणि चौथी मेथड आहे, एवढे 3 करून पण तो जर वाचलाच नाही किंवा रिस्पॉन्स देत नसेल तर त्याच्या तोंडामध्ये जोरात फुकायचं आहे. फुकल्यामुळं काय होईल, त्याचं जे काय श्वासोच्छ्वास बंद झाला होता तो परत रिस्टार्ट होऊ शकतो. आणि समजा एवढं करून बी झालं नाही, याचा अर्थ तो पर्सन मेलेला आहे. ओके, तर हे करायच्या आधीच तुम्ही काय करायचं आहे, डॉक्टरला फोन करायचा आहे, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला कळवायचं आहे, ॲम्ब्युलन्स बोलल. आणि त्या पद्धतीने जर आग लागलेली असेल तर फायर एक्स्टिंग्विशरला सुद्धा बोलायचं आहे. आणि जर पोलीस असेल तर त्यांना पण कळवणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर एखाद्याचा जीवसुद्धा वाचू शकतो आणि तुम्हीही अडचणीत येत नाही. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टशिपमध्ये काम करताना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. ओके, सो दिस इज इलेक्ट्रिक शॉक अँड ट्रीटमेंट. आणि आपण तिथं काय बघितलं, इलेक्ट्रिक इफेक्ट बघितले, किती करंट लागल्याच्या नंतर काय होतं आहे आणि ते लागल्याच्या नंतर कशा पद्धतीने त्याला सेपरेट करायचं आहे, आयसोलेट करायचं आहे. ठीक आहे.